नमस्कार. आज आपण पौष्टिक आणि त्यासोबत मऊ लुसलुशीत अशी बाजरीच्या खिचडीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी एका भांड्यात आपण 1 कप तांदूळ घेतलेले आहे आणि त्यासोबत अर्धी वाटी आपण पिवळी मुगाची डाळ ही घेतलेली आहे. तर आता हे आपण चांगलं स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. या ठिकाणी ह्या भांड्यामध्ये मी 1 कप अशी बाजरी भिजत घातलेली आहे आणि ही बाजरी जी आहे तर काल रात्री उशिरा मी भिजत घातलेली आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळी मी ही खिचडी करण्यासाठी ती वापरणार आहे. म्हणजे आपली बाजरी ही छान भिजली गेलेली आहे, कारण बाजरी ही छानपैकी शिजवूनच खाल्ली पाहिजे, नाहीतर आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. आपण याची सालसुद्धा काढलेली नाही आहेत. तर आता एका बाजूला एक कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी जवळजवळ 8 कप जे आहे तर हे पाणी मोजून घातलेलं आहे. खिचडीसाठी आपल्याला भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आपली बाजरीसुद्धा खूप छान मऊ अशी शिजली पाहिजे. तर आता मगाशीची भिजवलेली जी बाजरी होती तर ही आपण निथळून घेतलेली होती आणि ती या पाण्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये आपण आता घालून घेतलेले आहे आणि लगेचच आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते बुडाला लागू शकते. त्यानंतर यामध्ये आपण मीठ घातलेले आहे. चवीनुसार आपल्याला मीठ यामध्ये वापरायचं आहे. आणि आता हिवाळा सुरू आहे, त्यामुळे अजूनच आपल्याला ही बाजरी तर आपण घेतलेलीच आहे, परंतु आपण या ठिकाणी सुंठ पावडरचा सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत. या ठिकाणी आपण मसाल्याची खिचडीसुद्धा ही करू शकतो, परंतु आपण ही साधी खिचडी ही केलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप हे घालून घेतलेलं आहे. त्यामुळे खिचडी अतिशय मऊ अशी तयार होते आणि पुन्हा ती खालीसुद्धा लागत नाही. नाहीतरी आपल्याला तुपाचा वापर या खिचडीमध्ये करायचाच आहे, त्यामुळे या ठिकाणी मी 2 चमचे तुपाचा वापर केलेला आहे आणि पुन्हा एक वेळा त्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडं अगदी 2 ते 4 मिनटं पुन्हा त्याला झाकण न ठेवताच थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि आपण त्यानंतर ते हलवून आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. तर कुकरचं झाकण लावताना आपल्याला शिट्टी ही सुरुवातीला काढून घ्यायची आहे, कारण आपलं हे पाणी जे आहे कुकरमधलं ते छान गरम झालेलं आहे, नाहीतर वाफेमुळे आपलं हे झाकण लागणार नाही. त्यामुळे शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण लावल्यानंतर पुन्हा ही शिट्टी ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे. आणि आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे. आता आपण झाकण उघडून पाहत आहोत, तर अतिशय छान आणि सुंदर अशी मऊ अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. आणि अगदी बाजरीचा दाणा आपण थोडासा दाबून पाहत आहोत, तर बाजरीसुद्धा छान शिजलेली आहे. तर बाजरीची खिचडी या दिवसात का खायची, तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे उष्णता मिळते बाजरीपासून आणि त्याचसोबत आपण तूप आणि गूळ याचा वापर करूनसुद्धा ही खिचडी खाणार आहोत आणि त्याचसोबत यामध्ये प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यामुळे काय होतं की आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपली जी सतत खाण्याची जी प्रवृत्ती असते तर हिला आळा बसतो आणि आपोआपच आपलं वेट लॉस होण्यासाठी मदत होते. त्याचसोबत यात व्हिटॅमिन ई आणि बी कॉम्प्लेक्ससुद्धा असतं. तर ही जी बाजरी आहे तर थंडीच्या दिवसात ही आपण
आवर्जून खाल्ली पाहिजे. आणि मिलेट इयरमध्ये आपल्या ह्या बाजरीचं म्हणजे खूप असं कौतुक झालेलं आहे. आणि ही बाजरी आपल्या आहारामध्ये आपण ही अवश्य आणली पाहिजे. आणि भारत सरकारने याचं उत्पादन घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन हे दिलेलं आहे. अनेक प्रकारचे मिलेट्स आहेत, जसे की भगर पण आहे, नाचणी आहे, बाजरी आहे. तर पुढची रेसिपी माझी नाचणीची येणार आहे, तर ती अवश्य पहा. आणि अशाच परफेक्ट प्रमाणामध्ये मी ती सांगितलेली आहे. आता आपली खिचडी वाढण्यासाठी तयार आहे. तर एका प्लेटमध्ये मी ही खिचडी घेतलेली आहे, त्याच्यावर तूप घातलेलं आहे. आणि त्यासोबत आपल्याला जे तुरीचे ओले दाणे असतात, तर त्याची आमटी जी आहे तर ती तयार आहे. त्याच्यासोबत आपण ती खाल्ली तर छान लागते. कढी वगैरेसुद्धा यासोबत खातात, पण ही आमटीसुद्धा खूप छान लागली. आणि भरीत आहे आणि गूळ तर आपला आहेच. अशी गरमागरम खिचडी, त्याच्यावर तूप आणि गूळ, किंवा तुम्हाला भाजी आवडत असेल ती भाजी आपण खाऊ शकतो. आणि माझी अशी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर घरी नक्की ट्राय करा. आणि त्याचा रवा वगैरे न काढतासुद्धा आपल्याला ही खिचडी अगदी छान मऊ आणि लुसलुशीत अशी होते. तर आपण दिलेल्या प्रमाणानुसार आपण ही खिचडी करा आणि नक्की खा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा. धन्यवाद.